कोल्हापूर शहरातील मोक्याच्या आणि मोकळ्या जागा विकसित करण्यासह अंबाबाई मंदिर आणि शहर अतिक्रमणमुक्त करण्यावर भर असेल। त्यासाठी आराखडा तयार करण्यात येणार असून शहर मोकळा श्वास घेईल असं महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। महापालिकेच्या उत्पन्न वाढीला प्राधान्य आहे असंही डॉक्टर भारुड यांनी सांगितलं। कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला। महापालिकेचं उत्पन्न कसं वाढेल यावर आपला भर आहे असं सांगून शहरातील मोक्याच्या जागा विकसित करण्याचा विचार आहे। तसंच महापालिकेच्या जुन्या गाळ्यांच्या भाडेवाढीचा प्रश्न चर्चा करून मार्गी लावणार असल्याचं डॉक्टर भारुड यांनी सांगितलं। कोल्हापुरातील वाहनतळांची निविदा प्रसिद्ध झाली असून त्यातूनही महापालिकेला उत्पन्न मिळेल। विनस कॉर्नर गाडी अड्डा इथलं वाहनतळ विकसित करून तिथून अंबाबाई मंदिरापर्यंत शटल बस सेवा सुरू केली जाईल असं आयुक्तांनी सांगितलं। अंबाबाई मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणं आहेत, ती काढण्यासाठी महापालिकेकडे मनुष्यबळ कमी आहे। त्यामुळे देवस्थान समितीनं 100 ते 200 सुरक्षा रक्षक नेमावेत आणि अतिक्रमणांना आळा घालावा अशी अपेक्षा भारुड यांनी व्यक्त केली। शहरात विनापरवाना लॉजिंगचा सुळसुळाट झालाय। अनेक इमारतींचा व्यावसायिक वापर असताना घरगुती दरानं घरफाळा आणि पाणी बिलं आकारली जातात, त्यातून महापालिकेचं उत्पन्न बुडतंय। त्यामुळे घरफाळा आणि परवाना विभागाकडून संयुक्त तपासणी मोहीम राबवली जाईल असं आयुक्तांनी सांगितलं। विभागीय स्तरावर अतिक्रमण पथकं सक्षम करून त्यांना 3 JCB सह डंपर आणि मनुष्यबळ उपलब्ध करून दिलं जाईल असंही डॉक्टर भारुड यांनी नमूद केलं। पत्रकार परिषदेला अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपस्थित होते।